नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ घाणीचे साम्राज्य व सुरक्षा रक्षकही बेपत्ता। मनमाड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा अत्यंत विसाळ आणि भोंगळ कारभार। शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील अत्यंत गजबजलेल्या भागात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची कमालीची दुरवस्था झाली असून पालिकेच्या या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। गुरुकुमार निकाळे आणि प्रवीण पगारे यांनी या ठिकाणी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता केली आणि पालिकेचा निषेध केला। स्वच्छतेचे दावे फक्त कागदावरच। नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष हे रोज स्वच्छतेबाबत आढावा बैठक घेतात। शहरात कशी चकाचक स्वच्छता सुरू आहे याचे दावे पालिका प्रशासनाकडून रोज केले जातात। मात्र हे सर्व दावे किती फोल आहेत, महामानवाच्या पुतळ्याची अवस्था पाहून स्पष्ट होते। या पुतळ्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि घाण साचली आहे। रोज बैठकांचे गुऱ्हाळ दळणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या पुतळ्याच्या स्वच्छतेचा मात्र विसर पडला आहे। महापुरुषांच्या पुतळ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असताना या ठिकाणी पालिकेकडून नियुक्त केलेले सुरक्षा रक्षकही गायब असल्याचे पाहायला मिळत आहे। पुतळा परिसरात एकही सुरक्षा रक्षक उपलब्ध नसल्याने या जागेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली गेली आहे। यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। तात्काळ पुतळा परिसराची स्वच्छता करावी आणि 24 तास सुरक्षेसाठी रक्षक तैनात करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिक आणि आंबेडकरी अनुयायांनी दिला आहे। आवाज जनतेचा न्यूज मराठी, मनमाड। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ आमच्या धरणं आंदोलन कार्यक्रमानिमित्त आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो असताना या मनमाड शहरातील पूर्णकृती बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची अत्यंत या ठिकाणी दयनीय अवस्था होती। या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा काम करत नाही। नगरपालिका प्रशासन असेल, मुख्य अधिकारी असेल, नगराध्यक्ष असेल, हे फक्त गावातील टक्केवारीचा मलिदा कसा मिळेल याकडे लक्ष ठेवण्यावरच व्यस्त आहे। याचं कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा बचत नाही। या ठिकाणी महामानवाच्या पुतळ्याच्या जवळ अतिशय थारोळे साधले होते। या ठिकाणी कर्मचाऱ्याची उपस्थिती असताना देखील महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होत आहे, ही नक्कीच निश्चित करण्याची बाब आहे। तरी या मनमाड नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व या नगराध्यक्षाला मी इशारा देऊ इच्छितो की तुमचा कर्मचाऱ्यांवरती, सफाई कर्मचाऱ्यांवरती कुठलाही अंकुश नसेल तर या व्यवस्थेला न्याय कोण देणार आहे। तरी नगरपालिका प्रशासनाने अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवरती त्यांचा कायद्याचा बडगा वाढतो या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छता कशी राहील याकडे लक्ष द्यावे, अन्यथा या ठिकाणी व्यापक जनहित लक्षात घेता नगरपालिका प्रशासन, मुख्य अधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कुठली पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन केले जाईल।